नमस्कार मंडळी, आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात मी सदा हात जोडे आपले मंत्र स्वागत करतो. मंडळी, हल्ली आपल्या सर्वांनाच आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत. तर अशा सर्व समस्यांचे उत्तर देण्यासाठी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज आपल्या समवेत डॉक्टर जरा खोटे आहेत. नमस्कार. तर मंडळी नमस्कार. तर श्रोते हो, आज आपल्या मनात जे काही प्रश्न आहेत, आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. तर पहिला प्रश्न विचारणार डॉक्टर साहेब, मी विचारतो पहिला प्रश्न. हा विचारा. डॉक्टर साहेब, माणसाला यातनं किती वेळ झोप लागते हो? खरं तर हा तुमचा प्रश्नच चुकीचा. कारण की माणसाने दिवसा नव्हे तर रात्री झोपले पाहिजे. ते पोलिस झोपले होय, हे खरं आहे. तुमचा प्रश्न चुकीचा आहे. चालेल. मला असं विचारायचं होतं, माणसाला यातनं किती वेळ झोप लागते हो? सर्वसामान्य माणसाला दिवसातून 2 वेळा भूक लागते. सर्वसामान्य माणसाला दिवसातून 2 वेळा भूक लागते. कळलं का? आणि 4 वेळा लागले तर? तुम्हाला लागते का? अहो, दुसऱ्याचं काही येत आहे डॉक्टर साहेब. माझंच घ्या की मला वेळात 5 वेळा भूक लागते. अजून 4 वेळा म्हणतो. चेकअप करून घ्या. काय करता? काय करताय? कपडे कशा काढता? मला तपासा. बाहेर माणसाला कुठणार इथं तपासते की एवढी माणसं वाटली पुढे कुठे दवाखाने माहिती आहे? ऍड्रेस माहिती आहे का? नाही. माहिती आहे? कुठे सांगतो ईमेल करून तुम्हाला. नक्की तपासणार ना? हो तपासतो. आईच्या हो तपासतो. हो. शांत व्हा. तुमच्या जागी शांत बसा. बघा नक्की. शांत व्हा. यांचं गाव तुमच्या जागी शांत बसा. गाव कुठे? आपल्याला गाव कुठे आहे आपलं? आपल्याला कार्यक्रम पुढे जायचा आहे. हे गावात आहे. आपल्याला कार्यक्रम पुढे जायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, मी विचारतो. डॉक्टर साहेब, जेवढ्या आवडले बघतात आणि गणपती ढेकळाचं जायतात आणि गॅस तयार होते. मग गर्दी माणूस कळत नाही, गर्दी कळत नाही, तुमचे गॅस सुटते इथं पण सुट आहे. तसं असेल तर तुम्ही जास्त ऑइल सोडून द्या आणि जावा लवकर. अहो पण गॅस कसा बंद करायचा? तुमचं बंद करा ते. उठतं ते बंद. म्हणजे तुमची गॅस बंद होईल. हे देव हे पास करते का? हां, पुढे बोला. नेक्स्ट क्वेश्चन. बस की खाली. डॉक्टर साहेब, बसायला तर तुम्ही पण केस किती बी काळी गेली ना तरी पाणी सुद्धा ठेवा. बघा तुम्ही पहिला नाही बघा पहिला. सारखा हो काय हो? तुम्हाला आता अरे काय हो, कुठलं माणूस आठवत तुम्हाला आधी विचारलं तर गाव कुठलं सांगा मी बरोबर बोलतो कुठल्या ह्याचं. डॉक्टर साहेब, केस किती बी काळी गेली ना तरी पाणी असं सुद्धा. विचारा ना मला. मी सांगतो की मी कसं काय विचार केस काय म्हणजे तुम्हाला नाही सांगत काय येतं पाहिजे. सर्वप्रथम केस कोणी खेळ काळे करू नये. जर 15 मिनिटात जर केस काळे होत असतील तर त्यामध्ये केमिकल्स किती घातक असतील, त्यामुळे आपल्या डोक्याला व आपल्या शरीराला जास्त धोका असू शकतो. म्हणून तुम्ही केस काळे करू नका वाटलंच तर. आणि ही सगळी करते त्यांचं काय? त्यांचं काय मला माहित नाही हो. निसर्गाने आपल्याला जसं ठेवलं तसं आपण नैसर्गिक राहिलं पाहिजे. आणि तरी पण काळा करू वाटलं तर तुमचं तोंड काळं करा हो. जावा येत ना. हो कुठल्या गावचं बाई? आता इथं ओ याला सांगा हो. शांत व्हा. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन शांत बसा. दोनदा जर तुम्ही शांत बसून मंडळी, आपली चर्चा खूप छान आणि सकारात्मक झाली. काय म्हणणार? डॉक्टर साहेब, हो बरं. माझा प्रश्न आहे. या बाई, next question, अजून काय नाही. नेक्स्ट क्वेश्चन. साहेब, मी विचारतो. डॉक्टर साहेब, मावा गुटखा खाल्ल्यावर तोंडाला वास लय येते. यावर का उपाय आहे का? जी बाबा म्हणतात का चिकना? ओ तुम्ही हो या काय हो वाज देतो तोंडाचा. हो अहो मला कशाने बोलायला हो? कोण बोलायला मला? अहो वाज कसा येऊ शकतो? हा बोला तुम्ही. अहो, पण वास घेऊन तर बघा कसा येतोय. अहो वाज काय झालं? मावा. म्हणून तर असा छान वास लागलाय. येतं का तो? मग खाऊ नका ते वास. मला या तुम्ही तर करणार. अहो, ना कळलं, वास येतं. तुम्हाला नाही आमच्या आणखी कळलं.
मग म्या सोडून दे. काम म्हणून आमच्या पैशाने खातोय आम्ही. म्या. हो ना, मग मला काय विचारता तुम्ही घाणत राहा ना खाऊन. आमची बाई तिकडे लय घंटे आहे. मग कसं आहे, खायला नाही बायको. असंच म्हणते लय वगैरे वाटतं राव. मग म्या. तुम्हाला बघायला वाटतं ना, मग सोडा ते. मग गैराव लय वाटतं. गैराव लय. काय नाही वाटतं. बघायला वाटतं. आम्हाला वाटतं ना तुम्हाला. गैराव लय. मग खाऊ नका ते दारू. घेऊन आला गुटखा मावा, गुटखा मावा, घेऊन नका. काय करतो? कशाला मला वाटतं तुम्हाला? हो पण बोला, बोला. अहो मावा नाही खाल्ल्यावर दारू कसं सांगणार. तुमच्या जवळचा काय संबंध? आता ही बघा डॉक्टर साहेब आम्ही किती भारी निघालो कधी घेत कधी लय वंगा वाटतं राव म्हणून दारू घालावं लागला गुटखा खायला लागतो. तुम्ही तिथंच थांबा. येऊ नका इकडे. चालतंय. मला आता इथं पाय चालत आलोय, मला 4 खांद्यावर येता येईल. मी गेली माणसं. म्या. हा, काय म्हणतो? दारू रस कसा घालवायचा. आता ही बघा डॉक्टर साहेब आम्ही जर गुटखा न खाल्ला तर दारू रस कसा लागणार. वाजत सोडून दे. गुटखा, म्याच खाली सोडून दे. त्याच्याने कॉकटेल तयार होतं, म्हणून तो त्यांचा बनवास येतोय. मग म्या. वा डॉक्टर वा. बारक्यापणी शाळेत काय येत नव्हतं म्हणून बा म्हणला शाळा सोडत नाही. मग आता तर काय तुम्ही म्हणा? लगीन झाल्यावर बायको म्हणली आई बा सोडून दे. बरोबर आहे, तुमचं काहीच नाही. आता तुम्ही म्हणताय भावा कुठं सोडून दे. आता उद्या यो मी म्हणेल की जग सोडून दे असं कुठं टाकतंय का राव. सांगा बरं सोडून द्या. का बरं सोडून देऊ. आता सगळं सोडून दिल्यावर कसं होईल. कसं म्हणजे? खाऊ नका ना मग. खाऊ नका. बोल घे हलके समजा याला शांत करा. मार के जा. म्या. शांत बसून घ्या. तुमचं काय करावं मला बसण्या? डॉक्टर साहेब शांत बसा जरा. डॉक्टर साहेब हा, माझं करायचं नाही. अरे बसेल बसेल विचार आहे. डॉक्टर साहेब अंघोळ करताना. अंघोळ करताना. काय म्हणतो? डॉक्टर साहेब हा, बोलतो. आंघोळ करताना पहिल्यांदा साबण लावायचो. म्याच्या खाली. ए, मला सांगा. काय म्हणते? साबण. कुठं कुठं साबण? साबण. काय म्हटलं कोणाला लावलं की काय झालं साबण मला आंघोळ करायची राहून जाते. साबण लावायचं तुम्ही कुठं. करूच नका आंघोळ तुम्ही. लहान वाशी. मग आमच्या अंगाचा घाण वास येऊ दे मग. मग तुम्ही काय करा, अंग भिजवा. आणि ते खाली पाय- लावून द्या. खाली लावून द्या. अंग भिजवा. बघा, ही पाय आहे ना? बघा पाय. हा, लावा की. बघा, ही पाय आहे ना? हो, हो. आशीर्वाद आशीर्वाद दे आशीर्वाद दे आशीर्वाद दे बघा, ही पाय आहे ना? हो, हो. हे आशीर्वाद द्या, आशीर्वाद. आशीर्वाद दे आशीर्वाद दे हा, म्याला चांगलं आहे. तुम्हाला सांग. जाऊ दे. इकडे पायापासून वर साबण लावते. हा, वर साबण, तळापासून वर साबण लावते. होय होय कळला साबण लावा आणि फरशीवर घसरून पडा. आता पडतंय का? नाही म्हणलं साबण लावा म्हणलं तुमच्या वेळेला फरशीवर घसरून पडल्यावर. पडा की मग. होय तुटू द्या आमचा हात पाय. मग तुटून द्या. मग मला काय विचारताय? हा, होय. घरात बायको नाही का बायकोला मला विचारताय? माहिती आहे. डॉक्टर काय म्हणजे का तुमच्या साबणाचाच कोण आहे? साबण मग डॉक्टरांना विचारलो आम्ही. डॉक्टर येत नाही. हा, मग डॉक्टर साहेबांना विचारू शकतो आम्ही. मला डॉक्टर तुमच्यापेक्षा हे दोघं बरे असून एकाचा वास तर आहे, एकाचा तर याचं म्हणताय का? हा म्हणलं तुझा ऑपरेशन झाला मग. अहो डॉक्टर, नाही म्हणत. दुसऱ्याच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी नाही, दुसऱ्याचे आजार बऱ्या करण्यासाठी झालोय. मी आमचा काही आजार आहे हो. काय आहे ना? असा आपण डान्स विचारतोय मी. म्याच्या खाली. चालू आहे. बंद करा तुमचं आता. तुम्ही मला धमकी द्यायची. तुम्ही गप बसा हो. म्या तुझा बस. घटना सांगितलं तुम्हाला. मंडळी ए बाय मंडळी ही चर्चा ही चर्चा खूप छान आणि सकारात्मक झाली. मंडळी म्या. तुम्ही गप बसताय का? तुम्हाला आता झोपेचे इंजेक्शन हे बंद कर जरा व्हिडिओ बंद कर. हो इंजेक्शन आण. व्हिडिओ काम कर. इंजेक्शन करा. हो तुम्ही चालू करा हो. सगळं विसरतो मी बघ. ते काय म्हणताय कागद? ओ माझी मीटिंग आहे हो. ओ इंजेक्शन लावून खा. अरे सांगा जरा. तुमची लवकर आठ मला जायचं. ऐकून तर घ्या हो. हा. त्या मंडळी म्या. लोपा हो तुम्ही. आपली
आपली त्याच्यात खूप छान पुढे कार्यक्रम होत आहे, मला जायचं आहे. मंडळी त्याच्या खूप छान संक्रांत झाली. मंडळी या तुम्ही लाभ बाजूला सोडला तर खरंच ही शोकांतिका आहे. देवाने दिलेल्या इतक्या सुंदर शरीराला आपण तंबाखू मावा गुटखा सिगारेटच्या धुरान लावून आयुष्यात रोग अंधार करून घेतोय. देवाने दिलेल्या इतक्या सुंदर शरीराला आपण तंबाखू मावा गुटखा खाऊन आपले शरीर बरबाद करून घेतोय. देवाने दिलेल्या इतक्या सुंदर शरीराला आपण कारण जगात सर्व संपत्ती पूर्ण मिळवता येते पण आरोग्याची संपत्ती पूर्ण मिळवता येत नाही. आरोग्य धन संपदा हो, दाखव रे हा. सकाळी मी आलो का बसलो काय काय केला? सांग नको. शांत बस. माझा तापला. तुम्हाला कळतंय? मी जातो, माझा कार्यक्रम आहे, मी जातो. डॉक्टर साहेब तुम्ही थंड घ्या इथं. काय करणार? मला जाऊ द्या. डॉक्टर साहेब हो, मला- तुम्ही इथं माझी बसून- appointment आहे. हेलो गाइस आज का व्लॉग इधर ही खत्म होता है हेलो थैंक यू सो मच